खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका. खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. तोंडानेच आहे ना. बस बस. मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र व्यक्ति कैसा मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. एक होता है, इसकी तस्वीर आज आपको दिखने मिलती है इस दो मैदान दिखने मिलती. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. मोर्चा की चर्चा हुई तो भाजपा सरकार को निर्णय पीछे लेना पड़ा. खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. आज की ये विजय सभा दो में नहीं मैदान ओसंडून व्हायला असतं चाहिए थी. पण पाऊस आहे. पूरा मैदान भर जाता. अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये बारिश की वजह से. आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं. मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं. परंतु जो लोग अंदर नहीं आ पा रहे हैं की वजह से उनसे मैं क्षमा मांगता हूं. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या. मैंने अपने इंटरव्यू में कहा था कि ये सब शुरू हुआ. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. किसी झगड़े से बड़ा महाराष्ट्र है ऐसा मैंने इसमें कहा था. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. और लगभग 30 साल बाद उद्धव और मैं एक मंच पर आए हैं. आपको दिख रहे हैं. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, तो बाळासाहेब ठाकरे को आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं. अनेक प्रयत्न हम देश के साथ वो सिर्फ मराठी भाषा कर दिखाए. आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागले, इकडे लागले, इकडे लागलेत. आता संध्याकाळी सभी चैनल्स के कैमरे लगे हैं. सगळं सुरू होईल. आता अब शाम को सब शुरू हो जाएगा. काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? क्या दो भाई एक होंगे? कोणी कमी क्या हसलं दोनों का? का बॉडी लैंग्वेज कोणी जास्त हसलं का? कोणी बोलतायत का? कोई कम हंस रहा है क्या? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्ये फार रस असतो अनेकांना. करेंगे. खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. सिर्फ मराठी विजय दिवस के तौर पर हम मना रहे हैं. कोई भी राजनीतिक माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेळा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी. सिर्फ और सिर्फ मराठी एजेंडा है, महाराष्ट्र एजेंडा है. और मेरे महाराष्ट्र की तरफ अगर कोई आंख उठा के दिखेगा तो उन्हें हमारा सामना करना पड़ेगा. ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा. बसा, शांत बसा. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला इसकी जरूरत नहीं थी. कहां से ये हिंदी शक्ति का विषय भाजपा ले आई मुझे नहीं पता. आणि हिंदी कशासाठी? हिंदी और हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. किसके लिए हिंदी शक्ति? छोटे बच्चों पर हिंदी की जबरदस्ती विचारायचं नाही.
शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. किसी को पूछना नहीं, किसी से तुमच्या हातात सलाह सत्ता मशवरा असेल करना नहीं, सिर्फ और ती सिर्फ विधान भवनात. सत्ता के जोर पर इस तरह का निर्णय लेना गलत है. आमच्याकडे आपकी सत्ता आहे भवन में है, रस्त्यावर. हमारे पास सत्ता है सड़क पर. एक पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. 2-3 लेटर लिखे, मला म्हणाले के की बाद मंत्री आम्ही दादा काय भुसे म्हणतो मेरे एवढं पास आए. समजून तर घ्या. एवढं काय मुझसे म्हणतो कहा कि हमारी ऐकून तर घ्या. बात सुन लीजिए. म्हटलं सरकार दादा की तुम्हाला बात- एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मैंने दादा भुसे मंत्री को साफ कह दिया, आप जो कह रहे हैं वो मैं सुन जरूर लूंगा, मराठीच्या विषयामध्ये लेकिन मानूंगा नहीं. त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय. त्रिभाषा सूत्र, कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? ये कौन सा 3 भाषा का त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं आया है? ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टातही नाही, तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. केंद्र सरकार और राज्य कुठे आहे सरकार त्रिभाषा सूत्र? की वजह से ये एनईपी पॉलिसी लादी गई. मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात. मुझे सरकार की तरफ से इतर बताया कुठल्या गया राज्यातही नाही. कि शिक्षण नेशनल एजुकेशन पॉलिसी में या उसके तहत ये काम हो रहा है. महाराष्ट्रात बताया प्रयोग करून पाहिला तरी. कि उसमें भी इस तरह की सख्ती कहीं नहीं लिखी है. दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? और महाराष्ट्र जब एकजुट होकर विरोध करता है तो उसका नतीजा क्या होता है? विनाकारण आणलेला विषय होता. देख लिया. मी त्या दिवशी भोसेला सांगितलं, म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश, बिहार, बिना वजह से राजस्थान, ये मध्य प्रदेश विषय उठाया गया. कोणती तिसरी भाषा आणणार आहे? मैंने उस समय भी मंत्री दादा भूसे को पूछा, खरं तर आणली पाहिजे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आप कौन सी तीसरी भाषा लाने जा रहे हैं? एक गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. बोलने वाले राज्य याला हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली. उनसे पिछड़े हैं और याला जो राज्यांचा हिंदी विकास भाषा नाही करता आला. नहीं बोलते हैं वो जी राज्य हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, से बहुत आगे हैं. हिंदी बोलत जिन असलेल्या राज्यों को राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी अपने लोकं राज्य का इकडे येत विकास आहेत नहीं कर पाए, आणि हे म्हणतात उस हिंदी भाषा शिका. उस कोणासाठी राज्य की शिकायचं? भाषा प्रगत राज्यों पर लादा जाना 5वी नंतर काय हिंदी चित्रपट गलत सृष्टीमध्ये जाणार आहेत पोरगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही इसके लिए श्रेष्ठच हमें ये असते, हिंदी उत्तमच भाषा असते. सीखनी चाहिए. मग ती मराठी असेल, ही भाषा गुजराती के असेल, विरोध में तामिळ नहीं असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, ही हिंदी भाषा असेल, अजून उत्तम कुठचीही है. असेल, एक भाषा सभी उभी भाषाएं करायला उत्तम खूप है. प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. राज्य भाषा को खड़ा करने में बहुत मेहनत लगती है. उस मेहनत का क्या? अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. भाषाएं ऐसी राज्यों में खड़ी नहीं रहती. आणि हे भाषेचं नवीन कुठून आणलं? त्या दिवशी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? कुछ दिन पहले अमित शाह ने कहा था कि जिन्हें इंग्लिश आता है, अंग्रेजी आती है, उनको अंग्रेजी संपूर्ण हिंद बोलते प्रांतावरती 125 वर्ष, 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. पूरे हिंद प्रांत में 125 मराठाओं वर्ष ने 125 साल राज इतक्या किया. राज्यांवरती आम्ही राज्य केलं. तो त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली. इतने राज्यों में, प्रदेशों में हम मराठाओं ने राज्य किया. महाराष्ट्र गुजरातवरती, मध्य प्रदेशवरती, राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोहोचले होते मराठा वहां वहां साम्राज्य, मराठा पहुंचे, आम्ही लादली. मराठा साम्राज्य पहुंचा. अरे हिंदी भाषा ही 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती.
हिंदी भाषा ये 200 साल पुरानी है. छत्रपति शिवाजी महाराज के कार्यकाल में भी वो भाषा है. कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचं नेमकं? तो आखिर ऐसी भाषा को क्यों सख्त या उसको हम पर क्यों लादा जा रहा है, किसके लिए लादा जा रहा है? यांनी फक्त चाच पडून पाहिलं, चाच पडून. इन्होंने सिर्फ एक मुंबई प्रयोग स्वतंत्र करके करता देखा. येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. मुंबई महाराष्ट्र को शांत महाराष्ट्र राहिला से अलग तर पुढे करता ते पाऊल टाकू. संभव है क्या? ये प्रयोग भाजपा ने, केंद्र सरकार ने कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी शक्ती के महाराष्ट्राला माध्यम हात से घालून करने दाखवावं, का मुंबईला हात प्रयास घालून किया. दाखवावं. किसी में हिम्मत होगी तो महाराष्ट्र और मुंबई को अलग करके दिखाए, हाथ त्या लगाकर. मजाक वाटला काय? क्या मजाक समझ के रखा है? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. आप शांत है